नमस्कार माझा पवना तुकाला गुरुवर्य बाबा त्यांच्या चरणी होऊन दिन कथा ऐकली महागहन हनुमंता नारायण वासुदेव शरण शरण हनुमंता तुम्हारो रामदूता काय भक्तीचा समृद्ध गावा काय भक्तीचा गावा कुंडली वक्रतुंड महाकाय निर्विघ्नं कुरुते देवो सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते नारायणे श्री राम जय राम जय जय शरण शरणाजी हनुमंता प्रस्तुत जमलेले मायबापू ही शरण शरण हनुमंता तुम्हारो रामदूता काय भक्तीच्या या वाटा मध्ये नावाला असं म्हणतात. या शिर्की गावामध्ये या हनुमंतरायाच्या प्रांगणामध्ये आज आपण इथे हनुमंतरायाच्या गुणांवर की शरण शरण हनुमंता तुम्हारो रामदूता की या हनुमंतरायांना
तुकोबाला शरण का जातात? काय एवढं सामर्थ्य आहे हनुमंतरायांजवळ आणि कशासाठी शरण जातात? हा श्रोतेजन आपला प्रश्न उद्भवतोय. आणि मग हा प्रश्न उद्भवताना एवढं काय मोठं सामर्थ्य आहे हनुमंतरायांजवळ आणि ते तुकाराम महाराज शोधतात. काय शोधतात? शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो नामस्ता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यासोना. भगवंता हे हनुमंतराया मी तुम्हाला शरण आलं. मग एवढं नाविन्य शरण शरण जी, शरण शरण डबल शरण बोलतात. का बोलतात? पुन्हा पुन्हा शरण शरण का बोलतात? एवढं हनुमंतराया काय असीम सामर्थ्य आहे. काय शोधतात काय तुकाराम म्हणाया? जशी माझी माय माऊली, जशी माझी माऊली सकाळी उठून त्या सूर्याला नमस्कार करते. सूर्याला नमस्कार केल्यानंतर ते गंगेचं पाणी हातात घेते आणि गंगेचे पाणी हातात घेतल्यानंतर ती काय म्हणते? उठून या प्रातस काली, उठो या प्रातस काली, वदनी वदा चंद्र मौली, त्या बिंदू माधवा जवली स्मरण करा गंगेचे, स्मरण करा गोदेचे. उठून या प्रातस काली, उठो या प्रातस काली, उठो या प्रातस काली. त्या माऊलीने त्या गंगेला नमस्कार करावा आणि त्या सूर्यनारायणाला नमस्कार करावा. उगवला नारायण आधी आला माझ्या दारी. बघा या तिमिर अंधकाराचा नाश करणारा तो नारायण सूर्यनारायण त्याला ती माऊली नमस्कार करते. आणि तुकोबाला नमस्कार करतात? हनुमंताला शरण शरण जी. का करतात नमस्कार? तर ज्या वेळेला कुंभकर्ण एवढा रामप्रभूंना जर्जर करतोय, एवढा रामप्रभूंना जर्जर करतोय की रामप्रभू थकले हो. एक बाण मारला तर तो हातात चुरा करत होता. एवढी असीम शक्ती त्या कुंभकर्णाकडे. आणि कुंभकर्ण हा रामप्रभूंना कासावीस करत होता. आणि कासावीस करत असताना हनुमंतरायाने विचारावं, प्रभू तुम्ही धावावं का झालात? तुम्ही धावावून का झालात प्रभू? त्यावेळेला माझे रामराया बोलतात, हनुमंता नाही रे, मला ते सहन होत नाही. हा ऐकतच नाही, हा कुंभकर्ण ऐकतच नाही. असीम शक्ती आहे. त्यावेळेला आता काय करावं? या युद्धभूमीमध्ये प्रसंग बाका आहे. तिथे काहीतरी आणखीच घडेल. प्रभू तुम्ही असं बोलू नका. हनुमंतराया बोलतात, प्रभू तुम्ही असं बोलू नका. अरे हनुमंतराया काय बोलू नको? हा कुंभकर्ण मला ऐकतच नाही. थांबा प्रभू. बघा भक्त कसा असावा. थांबा प्रभू. मालकाशी एकनिष्ठ असणारे माझे हनुमंतराया काय बोलतात? थांबा प्रभू. आणि मग हनुमंतरायाने काय केलंय? मूल शोधलंय. मूल या कुंभकर्णाची काय केले? कुंडली शोधायला सुरुवात केली. आता कुंडली लिहिली कोणी? या हनुमंतरायाची कुंडली लिहिली कोणी? सट्टीवीने. आणि सट्टीवीच्या सोबत गेलाय हनुमंतराया आणि सट्टीवीच्या पायावर लोटांगण घातलाय. सट्टीवीच्या पायावर लोटांगण घातला आणि सट्टी विचारते, कोण रे तू? मी श्रीरामदूत हनुमंत. माझ्याकडे काय काम? काय ग? बघा काय बघा, माणसाने लीन व्हावं आणि लीन झाले हनुमंतराया आणि त्या सटवीच्या पायावर लोटांगण घेतात. आणि मध्ये बाय ग तुला काय पाहिजे? मला एक माहिती पाहिजे तुझ्याकडून की या कुंभकर्णाचे मरण कशात आहे. ती सटवी सांगायला तयार होत नाही. का? रावणाने सुद्धा तिला कैदेमध्ये ठेवली होती. जर मी तुला सांगितलं तर रावण मारल. बरोबर हनुमंतराया बोलतात, रावण तुला उद्या मारल, मी आताच मारतो. बरोबर आहे की नाही? तुला आताच मारतो, काय टेन्शन घेऊ नको तू. आणि मग सटवी बोलते,
तू रामप्रभूंचं भक्त ना, मी तुला सांगते की या कुंभकर्णाला जो कुणी त्याच्या समोर लढणारा योद्धा पाठ दाखवेल त्यावेळेला हा लगेच मरेल, हे शक्तीने लिहिलेलं आहे. आणि सूर्यवंशाचे राजे कसे होते, कोणाला पाठ दाखवणारे नव्हते. आता रामप्रभू पाठ दाखवतील कसे रणांगणामध्ये. मग हनुमंताने माझ्या काय केलंय, आपल्या शेपटीचा मोंडा आहे ना, रामप्रभू लढतात कुंभकर्णाबरोबर, शेपटीचा मोंडा कानात घुलवला आहे. रामप्रभू हात हलवला. आपल्या बघा कोणी जर कानात काय केलं तर आपल्याला वाटतं ना की काहीतरी आपल्याला वाटतं की काहीतरी, आणि मागे बघून बघतात तर कोण नाही. पुन्हा हनुमंताला पुन्हा प्रयत्न करतात, पुन्हा त्याच्या कानामध्ये पुन्हा कानामध्ये केसाचा पुंजका लावतात आणि मग राम प्रभू कोणी तरी पण बघत नाही. आणि मग त्यावेळेला त्या माझ्या हनुमंतरायाने काय केला, जोरात एकदम शेपटीचा टोक रामप्रभूच्या कानात लावला आणि त्याला रामप्रभू पटकन पाठ फिरवले आणि इकडे कुंभकर्ण पडला. जशी रामप्रभूंची कुंभकर्णाने पाठ बघितली आणि रामप्रभू वळून बघतोय, समोर बघतात तर कुंभकर्ण काय झालं. बघा हनुमंतरायाने प्रश्न विचारतात, काय झालं काय झालं प्रभो. काय म्हणते हनुमंतराया माझ्यामध्ये, प्रभो की या सटीने लिहिलं होतं की जो योद्धा या वीराला पाठ दाखवेल त्यावेळेला या कुंभकर्णाचं मरण होतं. म्हणून बघा मला महाराज या हनुमंतराला शरण शरण शरणजी काय म्हणतात की माझ्या प्रभूला वाचवण्याची, देवाला वाचवण्याची शक्ती कोणात आहे, हनुमंतरात. म्हणून शरण शरणजी हनुमंता मारो रामता, काय भक्तीच्या त्या वाटा मज गावा व्यासुरता. येथे जमलेल्या काय बापू की येथे माय बापू की इथे जमलेल्या मायबापू की आज आपण या शिर्की गावामध्ये बघा एखाद्याचं दातृत्व असं असावं, एखाद्याचं दान असं असावं की त्या भगवंताच्या चरणाला थेट पोचावं. आज इथे जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचे संयोजक आहेत महादेव बाळाराम गावड आणि यांनी कार्यक्रम का ठेवावा त्याच्या पाठीमागचा हेतू कोणता असावा की माय पित्यांच्या प्रीत्यर्थ बघा पुत्र कसा असावा की त्याचा तिन्ही लोकी झेंडा. आयसा पुत्र देवी बुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा हे माझ्या हनुमंतराया प्रभू. आणि आज इथे या माधव बाळाराम गावड यांच्या मायपित्यांच्या स्मरणार्थ आज काही हा एक दिवसाचा संपूर्ण आज इथे अखंड हरिनाम सप्ताह चाललाय, ज्ञानदान चाललंय, अन्नदान चाललंय, श्रमदान चाललंय आणि सर्व श्रोत्यांचे कर्ण कान कसे मधुर असे या हरिण माझ्या वडिलांनी मुक्त झाले. आणि मग असे करताना आज इथे आपण या हनुमंताच्या प्रांगणामध्ये आलो आणि ते सौजन्य असल्याने इथे हे त्यांच्यामुळं आज मी इथे ही सेवेचा मला लाभ मिळाला. आणि तरी पण का शेवट आपल्याला वेळ कमी आहे म्हणून त्यांचा आभार मध्ये मानतोय. आणि माझ्या साथीला कांदेपाड्यावरून केशव महाराज आले, हे हार्मोनियम वादक नामदेव दादा कोऱ्याहून आले, हा 14 वर्षाचा कुमार यश गजानन पाटील मृदुंग वाजवतोय, सरेगावरून सचिन दादा आले, वाशीवरून सप्पाल भाऊ आले. आणि या सर्वांचे आणि त्यांचं नाव घेता आलं तरी त्यांना मी हाच विनंती करतोय की आपल्याकडे वेळ कमी आहे तरी पण शरण शरण हा
शरण जाताना काय बोलले, शरण जातात आणि काय बोलतात, काय भक्तीच्या त्या वाटा मज धावाव्या असो म्हणा, मज धाव्या असो. आणि सोहटा म्हणजे हा हनुमंतराय माझा कसा आहे, हनुमंतराय माझा कसा आहे, सुयोद्धा आहे. प्रत्येक ठिकाणी या हनुमंतरायाच्या शक्तीचा जर विश्लेषण केलाय तर शूर आणि धीर स्वामी काजीतू सागर. बघा की प्रत्येक वेळेला हनुमंतरायाच्या अंगामध्ये काय शक्ती आहे. आपण सहजगत्या काहीतरी बोलून जातो, भीमरूपी महारुद्रा वज्र कुमार मारुती वनारी अंजनी सुता रामदूता रामदूता प्रवंजना. भीमरूपी बघा या माझ्या श्री शंकर प्रभूंचं रुद्र अवतार 11वा रुद्र आहे या हनुमंतराया. आणि मग हे 11वा रुद्र प्रगट अंजनीच्या गोष्टी हे प्रगटलं, रुद्र महारुद्र ते प्रगटलं, ते कसं प्रगटलं. पण आतापर्यंत आपण हे सत्य चालवतोय, आतापर्यंत सत्य चालवतोय. या सत्याचा संस्थापक कोण. आजपर्यंत आम्ही प्रत्येकाला बोलतो आम्ही इकडे सप्ताहाला करतोय, 5 दिवसाचा सप्ताह, 11 दिवसाचा सप्ताह, 3 दिवसाचा सप्ताह, 1 दिवसाचा सप्ताह. मग अखंड आहे का साप्ताहिक मागं जर मोठा जर वाटा असेल तर माझ्या श्री भगवान शंकर प्रभूंचा आहे. आणि या संस्थेचे सप्त्याचे संस्थापक कोण आहे, हे भगवान शंकर आहे. आणि मग हे सप्ते कोणासाठी केले हो. जय जय रामकृष्ण हरी हा मंत्र जेव्हा आपण वाचतो त्यावेळेला हा मृदुंगाची जी साथ येते, हे मृदुंगाचा ध्वनी सुद्धा या कोणामुळे आलंय, हे भगवान शंकरांमुळे आलंय. मग मला सांगा की ज्या वेळेला आपण भक्तीचा स्तोत्र घेतो, भक्तीचा माध्यम घेतो, त्यावेळेला हे ताल घोषणाचा जर नाद जर ऐकायला आला तर आपल्या कानाला गोड वाटेल की नाही. मग का भगवंताचं भजन का मोठ्या डोळ्याने का करावं. आपण सहज करत आली मुखी हरिनाम, हातामध्ये टाळी वाजवा आणि मुखामध्ये हरिनाम घ्या. हे असताना की आपण भगवंताच्या त्यावेळेला सांगायचा मुद्दा काय, की आजपर्यंत हे साधन का चालू आहे आणि का चालतात पुढे. एक वेळा या माझ्या हनुमंतरायाचं कुरुक्षेत्रावर कौरव पांडवांचं जेव्हा युद्ध झालं, हे 18 दिवसाचं युद्ध चाललं आणि 18 दिवसाच्या या युद्ध पर्वामध्ये माझा भगवंतराया 18 दिवस आईचा दर्शन करायला गेला नाही हो. आणि 18व्या दिवशी जेव्हा हनुमंतराय घरी गेला, अंजनी मातेने प्रश्न केला, बाळ हनुमंता, अरे तू 18 दिवस मला विसरलास कसा रे. तुम्हाला कसं आई माई काय सांगू, काय 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 बोल ना बाळा, बोल आई काय सांगू तुला, की त्या कुरुक्षेत्रावर भगवंत श्री कृष्णाने जी गीता अर्जुनाला सांगितली, ती गीता एवढी गोड होती ना आई, तुला काय सांगू आई, गीता गोड होती ना, तिथून मला यावंच वाटलं ना आई. अरे मग एवढी गोड गीता होती की तुला माझ्या आईचा विसर पडावा. हो आई, तुझा मला विसर पडला आई, मला माफ कर आई. आणि त्यावेळेला हनुमंतरायाला अंजनी माता बोलते, अरे मग तुला जर माझा विसर पडला, अशी जर हरिकथा गोड असेल तर ते शास्त्र मला सांग ना. अगं आई, मी ते ऐकलं पण मला सांगता येत नाही, एवढं अमोघ शास्त्र आहे ते भगवंताने अर्जुनाला सांगितलं. आता हनुमंतराया जमणार नाही, मला ते शास्त्र ऐकायचंच आहे. आणि त्यावेळेला अंजनी मातेने हट्ट दिला, मग आता ऐकलं शास्त्र सांगेल कोण. हे गीताशास्त्र सांगितलं कोणी कोणाला सांगितलं, भगवंत श्रीकृष्णाने. कोणाला सांगितलं, अर्जुन. आई काय टेन्शन घेऊ नको, मी अर्जुनाला घेऊनच येतो. लगेच आलाय कुरुक्षेत्रावर आणि अर्जुनाला खांद्यावर घेतला आणि आईच्या समोर हजर केला, आई हा घे अर्जुन. अरे बाबा, हा अर्जुन, हो यालाच गीताशास्त्र सांगितलंय आणि याही ते ऐकलंय. मग त्यावेळेला अंजनी मातेने विचारला, बा अर्जुना, की मला सांग गीताशास्त्र सांग. त्याला अर्जुन काय बोलते, माय
ते अमोघ एवढं शास्त्र होतं की भगवंताने माझा निशायोग घालवला, पण मला ते सांगता येत नाही. आणि अंजना माता रडायला लागलो आणि आईच्या डोळ्यात पाणी आलं. पाहिल्याबरोबर हनुमंतराया खळखळायला लागले. आता काय करावं? आता आई चिंता करू नको, चिंता करू नको, ज्याने सांगितली त्याला घेऊन येतो. काय बोलताय? ज्याने सांगितली ना, म्हणजे हनुमंतराय ना, तुकाराम मला शरण का जातात की हनुमंतराय कसे आहे की त्यांच्याकडे काय शक्ती आहे. आणि मग हनुमंतराय आले आणि भगवान गोपाल कृष्णाला, भगवान श्रीकृष्णाला, भगवान ऋषिकेशाला घेऊन गेले. आणि आईच्या समोर हजर, आई आहे मी प्रभूला घेऊन आलोय. आणि त्यावेळेला माझ्या आनंदीच्या मालकाने गोड उद्धार करले. ध्वज संमावरी वानरू जैसा मूर्तिमंत शंभू. बघा, कुरुक्षेत्राची जेव्हा हे युद्ध झालं त्यामध्ये ध्वजस्तंभावर कोण होता? ध्वजस्तंभावरी वानरू जैसा मूर्तिमंत शंकरू. कैलासराना शिवचंद्रमौली परिक्रमाका जलाले कारण सिंधू भवदूत हारी तुझवीर शंभो मजबोताची. आणि अशा प्रकारे भगवंतांना मातेच्या समोर उभं ठेवलंय. आणि मातेनी भगवंत श्रीकृष्णाला विचारावं, श्रीकृष्णा अधिकार केवढा होता अंजनी मातेचा की जे तू अर्जुनाला सांगितलं गीताशास्त्र ते आता मला सांग. आणि त्यावेळेला भगवंत काय बोलतात? काय बोलतात? भगवंत सुद्धा अंजनी मातेला माय बोलतात. माय काय शक्ती असेल, भक्तीचा टोक असेल अंजनी मातेचा. अंजनीच्या तबापोटी महारुद्र आले पोटी. ते काय भक्तीचा टोक होता? रुद्राने अवतार घेतला. आणि मग त्यावेळेला म्हणतात, माय हे शास्त्र मला एकदाच सांगायचं होतं. कोणाला? या अर्जुनाला सांगत. का अर्जुनाला सांगितलं शास्त्र? की अर्जुनाला निशायोग झाला होता, अर्जुनाला बुद्धिभ्रम झाला होता. म्हणून आई सांगितलं मला आता सांगता येणार नाही. मग आता अंजनी माता रडायला लागली. आता मग मी हे शास्त्र ऐकू कुठं? मोगरा फुलला, मोगरा फुलला, ज्ञानेश्वर माऊलींनी ह्या गीतावर टीकाशास्त्र ग्रंथ लिहिला. ज्ञानेश्वरी की गीताशास्त्र गीतेवर टीका या ग्रंथ लिहिला तो संस्कृत मध्ये होता मायबा. आणि आपल्याला प्राकृत मध्ये ज्ञानेश्वरी हल्ली आपल्याला वाचण्यासाठी येत तरी मूवी बघा की ज्ञानेश्वर काय आयुष्यामध्ये जन्माला आल्यानंतर प्रत्येक प्राण्याने काय केलं पाहिजे? एक तरी भूमी अनुभवावी आणि मग ती एक होईल. मग आता इथे हा जो हनुमंतरायाचा जो सप्ताह चाललाय आणि या सप्त्यामध्ये अंजनी मातेचं वास्तव्य आहे. काय आहे की ते गीताशास्त्र ऐकण्यासाठी माझी माय आसुसलेली आहे. आणि मग तिच्यासाठी प्रथम गीतेचा जो विश्लेषण झाला, गीतेचा जो अभ्यास झाला, ही ज्ञानेश्वरी जी आपल्या समोर जी आली ती कशासाठी आली की ह्या अंजनी मातेला पुन्हा ऐकावी म्हणून. आणि प्रत्येक वेळेला अंजनी माते प्रत्येक सप्त्यामध्ये प्रत्येक हरिकीर्तन जिथे जिथे ज्ञानेश्वरीचं वाचन असेल, जिथे जिथे हरिकीर्तन असेल तिथे माझी माय ज्ञानेश्वरी ऐकायला माझी अंजनी माता आलेली असेल. मग मला सांगा एवढे सामर्थ्याचे माझे
कोण आहेत? हनुमंतराय आहे. आणि मग तुकाराम महाराज का त्याला शरण नाही जातील मला सांगा. आणि हा या अभंगाचा इथे मतितार्थ मी तुम्हाला 2 दृष्टांत देऊन सांगला. ते मायबाप हो की काय सांगितलं आपण की शूर आणि धीर स्वामी काळजी नुसार की तुझ्यामध्ये भगवंता असीम शक्ती अशी आहे की तू शूर पण आहेस. आणि एखाद्याला आता शूर आणि धीर बघा अजून एक पुरावा देतो मी रामप्रभूंचा. आही आणि मही हे रावण 4 एक दशानन रावण आही आणि मही आणि शतानंद आहे तो वेगळा आहे. आणि मग आही आणि महीने रामप्रभूंना एवढं युद्धामध्ये जर्जर केले की एक बाण मारला की त्यांच्या रक्ताचा थेंब पडले की तिथं अनेक आईराम आणि महिराम तयार होत होते. आणि मग त्यावेळेला बघा त्यावेळेला माझ्या मारुतीने काय केले. आणि त्यावेळेला भगवंत राम प्रभूंच्या डोक्यावर घाम आलाय. प्रभू तुमच्या डोक्यावर घाम आलाय काय सांगू हनुमंता हे म्हणतच काय. एक मारला की 10 तयार होतात. एक मारला की 10 तयार होतात. म्हणजे मला का शूर आणि धीर स्वामी काळजी साधन म्हणजे हनुमंतरायाचं काय होती शूरपणा पण होता धीर गंभीरपणा पण होता. आणि माझ्या प्रभूंवर संकट काय म्हणा हनुमंतराय काय म्हणतात माझ्या प्रभूंवर संकट. आणि मग त्यावेळेला काय केलंय प्रभुराया बघा हनुमंतराया रामप्रभूंच्या काळात बघतात हे प्रभुराया ही बाईचे नवर जिवंत होतात हे आपल्याला हरवता येत नाही. याचा अर्थ या राक्षसांची बायको हुशार असावी. बाई म्हणून प्रतिव्रता असावी. जर आपल्या संसारामध्ये आपली पत्नी आपण ज्यावेळेला संसाराच्या काढा चालवतो त्यावेळेला जर आपली पत्नी जर आपल्या विचारात जर असेल तर आपल्याला संसारात कुठे न्यूनता भासणार नाही. मग आता ही आधी वेळेची जी पत्नी होती काय होती प्रतिव्रता होती. आणि तिच्या पुण्यत्वामुळे हे राक्षस काय जिवंत होते. आणि राक्षस जिवंत होत असताना मग आता हनुमंतराने काय केलंय त्याचं कारण शोधायला पाहिजे की हे राक्षस जिवंत होताच कसं कोणतं पुण्यांच्या राक्षस आदिवेलीच्या काठीला आहे. आणि त्यावेळेला त्या हनुमंतरायाने चंद्रसेनेच्या घरी गेलाय. आईवेलीची पत्नीचं नाव चंद्रसेना. चंद्रसेनेच्या घरी गेला आणि तिच्या पायाला लोटांगण घातलाय. आणि लोटांगण घातल्याबरोबर त्या माऊलीने तुकून आणि त्यावेळेला हनुमंतराया तिचे पाय लोटांगण घातले. लोटांगण घातलंय ते प्रामाणिक होत नुसता लागून पाया पडतोय तर तो काहीतरी स्वार्थ घेऊन आलाय. पण हा लोटांगण घातलाय. आणि मग तिने बोललं कोण तू मारुती मी ना तुला ओळखलं मी श्रीराम दूत मारुती. अरे श्रीरामाचा दूत मारुती हे मला पहिलं सांगायचं ना. आणि उठवला मला काय 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 काम काय तुझं. आणि त्यावेळेला हनुमंतरायाने हात जोडले विनंती केली माते मला काय हनुमंतराय माते तुमच्याकडे मागणं आहे. आणि त्यावेळेला ती काय बोलते माझ्याकडे काम आहे तुझं माझं तुझ्याकडे काम आहे. मला तुझ्या प्रभूंचं दर्शन करायचं आहे. तसं नाही ग वाचलं तर काय म्हणते वाचलं तर म्हणजे एवढा भक्तिनिष्ठ तुझ्या असताना हनुमंत तू जवळ असताना तुझ्या मालकाला काय होईलच कसं नाही बघा हनुमंतराय कधी दिलं वाचलं तर येतील. आणि वाचतील जर तू एवढा शक्तिमान सेवक जवळ असताना त्या रामप्रभूंचं काय माझी एक इच्छा आहे. हनुमंतराय का होतं माझी एक इच्छा आहे माय की तुझा नवरा म्हणतोय मेल्यानंतर 10 नवरा जिवंत होता हे असं कसं. आणि काय वेळेला ती माय सांगते चंद्रसेना सांगते अरे हनुमंता माझ्याकडं मी भक्ती केली एवढी की माझ्याकडे आवडून कोण काय
आणि ते अमृत कुंभ त्या दरीच्या कपाळात ठेवलेलं आहे. तिथून मी भुंग्याला आज्ञा करतो की तिथून मी भुंगे पाळले आणि भुंग्याला आज्ञा करतोय. ते भुंगे काय करतात, माझा पती गेला तरी मी येऊन त्या मुखावरती एवढं करतात आणि ते जिवंत होतात पुन्हा. माझा प्रभू वाचेल काय? अरे तुझा प्रभू वाचेल ना. बघा काय भक्तीचा टोक आहे हनुमंतरायाचा. तुझा प्रभू वाचेल ना. आपण काय करूया, चंद्रशेखर म्हणते आपण काय करूया, त्या भुंग्याला थांबूया. भुंग्याला थांबवलं की माझा पती मरण तिथं रडणार, म्हणजे पती माझा मेल्यानंतर तुझा राम प्रभू माझ्याकडे येईल माझ्या घरी. आणि मग माझ्या घरी की त्यांचं दर्शन घेतलं की तुझा प्रभू गेला तरी पुन्हा मी भुंग्याला सांगेन त्या अमृताला माझं डोकं जिवंत करावं. आणि असं का माय असं करायचं, चंद्रशेखर हनुमंतराय बोलतो असं करायचं. आणि त्यावेळेला या हनुमंतराने काय केलं माहितीये काय, तर गेलाय तिथे त्या कपीमध्ये ते भुंगे होते तिथे गेलाय. त्या भुंग्याला सगळं शेपटीच्या कुशीने काय केलंय, लूर करून ठेवलं. मग त्याचे पाय वगैरे तोडून टाकलं. अमृत पिलेलं भुंग होतं, मरतील कसं. पण त्यातून काही भुंग हनुमंतराला शरण आलं, भगवंता आम्हाला अभय द्या. आणि काय थोडेसे भुंगे वाचले, पण त्यांना हनुमंतराने ताकीद दिली, पुन्हा या अमृताला शिवायचं नाही तुम्ही. आणि मग त्यावेळेला इकडं अमृत यायचा बंद झाला. कसा अहिरावण धाडकन रणात पडलाय. आणि इकडं रामप्रभूने जयमताची हात दिली हनुमंतरायाला, आपण जिंकू रे. आणि त्यावेळेला हनुमंतरायाले प्रभू चला पटकन आंघोळ करा, आपल्याला जायचं आहे. कुठं? चंद्रशेखराने बोलवले तुमचं दर्शन घ्यायला. अरे बाबा मी एक मत मी कोणाच्या स्त्रीच्या जवळ जाऊ शकत नाही. भक्ताची या कार्यासाठी देव करी काम आणि तो कौशल्याचा राम. सांगतो ज्या वेळेला कबीर महाराजांनी या कापड्याने शेणे विणायचे त्यावेळेला कबीराने काय केले, कबीराची मिळतो सेरी, कबीराची मिळतो सेरी, जानकी जाणार बाई
जर तिथं का अनुचित प्रकार झाला ना तर थांबणार ना हनुमंतराया. हनुमंतराया महाराज चिंताच करू लागले. प्रभो यांनी काय केलं हनुमंतरायाने? हे भुंगे जे वाचले होते ना त्या भुंग्याला आज्ञा दिली या तुम्ही. काय स्वामी? ते चंद्रसेनाचं ते सागवानीचे पलंग काय केले ना ते पलंग कोकळून ठेवा. रामाचा स्पर्श झाला, पायाचा स्पर्श झाला किंवा हाताचा स्पर्श झाला तरी तो पलंग तुटला पाहिजे. म्हणजे चक्षु पाहणे एक मिनिश जर तिला त्यांनी चंद्रसेना सांगितलं होतं एक मिनिशाचा जरी काय झाला चूक झाली तर माझे प्रभू थांबणार नाही हो. आणि काय वेळा चंद्रसेनाने हनुमंतरायाला वचन दिलं होतं असा कोणताच प्रकार होणार नाही. आणि हनुमंताने काय केलंय त्या भुंग्याला सांगलंय की तुम्ही त्या पलंगाला उकळून ठेवा. आणि माझे रामप्रभू आले हो, माझे रामप्रभू आले. आणि रामप्रभू आले आणि रामप्रभू विचारतात हनुमंताला काय नको ते काय मला काढा लावू मी हे पण ती हे पण नाही. प्रभू मला माहिती आहे पण तुम्हाला इथे कसली बाधा होणार नाही. तुम्ही इथून वाचाल, तुम्ही इथून सही सर्व निघणार. त्यावेळेला तुम्ही फक्त एक समजा प्रभू काय त्या पलंगाला फक्त अंगठा लावा. आणि माझे रामप्रभू आले आणि त्या पलंगाला चंद्रसेनेला दारात आले. आणि चंद्रसेना एवढे आनंद झाले की माझे स्वामी आले, माझे प्रभू आले. ती आनंदाच्या उघड्यात होती आणि दरवाजात आले. आणि पण काय भगवंताने म्हटलं जाऊ त्या पलंगाला अंकुष्टा लावला. पलंग खाली पसरला आणि घरी पसरल्याबरोबर रामप्रभू लगेच फिरले. एक मिनिटात आम्ही डोळ्याची पापणी लावते एवढा जरी प्रसंग काय झाला म्हणजे प्रत्येकी थांबला ना असा प्रसंग. आणि त्यावेळेला काय सांगलंय काय बोलले तिला हे प्रभू थांब दादा मी प्रतिव्रता आहे. तुम्ही भेटायला यावं म्हणून मी माझ्या पतीला मरणाच्या दारा टाकल्या ना माझं पती तुम्हाला आयुष्यात मिळलं नसतं. तुमचं दर्शन तर होऊ नये. आणि त्यावेळेला तुम्ही शाप दिला की ज्या अनुष्ठाने माझा पलंग सोडला, माझा पती गेला, पुढच्या जन्मामध्ये तोच अंगुष्ठाला तुमच्या जखम तुमचा मृत्यूला कारण मिळेल. तोच भगवंत बालकृष्ण 7वा अवतार 8वा अवतार बरोबर का. आणि मग या माझ्या प्रभूने त्या माईला अशी सोडली नाही आणि सांगितला तू मला मरणाचा जरी शाप दिला तरी मी 7व्या अवतारामध्ये तू माझी पत्नी म्हणून मी तुला स्वीकार करेल. तीच पत्नी कोण? जांबुवंती. असं मला की नाही म्हणजे 22 क्विंटल दिवसाला सोनं निघत होता असा एक सोमंत मणी दिला होता शास्त्राने. हुंडा दिला होता हुंडा बरोबर. आणि मग अशी म्हणजे असा हा माझा हनुमंत शूर आणि धीर स्वामी काजी तू सागर आणि तुका म्हणे महारुद्रा. का शरण गेले माझ्या हनुमंताला का शरण गेले की तुका म्हणे महारुद्रा त्यांच्या आम्ही अशा प्रकारे या आपल्या करायला तुकाराम महाराजांचा भक्तीचा खूप काय होता. त्यांनी गरिबी पाहिली, त्यांनी श्रीमंती पाहिली. तुकाराम महाराजांनी अशी माझी श्रीमंती पाहिली. त्यांच्या गरिबीचा जर विचार जर केला ना यमाचं होतं बरोबर. आणि त्यांच्या श्रीमंतीचा जर विचार केला तर ब्रह्मदेवाला सुद्धा घाम येत होता. असे माझे तुकाराम. तुकिता कळणेशी ब्रह्म तुकारी तुकाराम महाराज सुद्धा असं वाटतं. मग मला सांगा आपला संसार करत असताना
परिवार करत असताना आपण नेहमी असावं. बघा, प्रत्येकाच्या घरात खरखराट आरसा आहे की नाही? कोणाचं घर असेल, कोणाचा आरसा चांगल्या चौकटीमध्ये बसवलेला असेल, कोणाच्या हॉलमध्ये बसवलेला असेल, कोणाच्या स्नानगृहामध्ये बसवलेला असेल, पण आरसा कोणाच्या घरात असा नाही. असा घर आहे का? पण आरसा काय सांगतो? आरसा सांगतोय काय? आरशाचं पुढे सांगा. आरसा काय सांगतोय? जसं आहे तसं तुम्हाला दाखवतोय तुमचा चेहरा. म्हणजे आरसा खरं बोलतोय. बरोबर? माणूस शब्दाला बदलतोय. म्हणजे दर्पणाच्या म्हणजे आरशामध्ये जर आपण पाहिलं तर आरसा हा काय आपल्याला दाखवतोय? खरेपणा दाखवतोय. एक मला भाव सांगतोय की आरसा काय दाखवतोय की माझे रामभाव नावाचे दुरस्त असतात, गरीब आहेत आणि गरीब आहेत आणि मुलीचं लग्न ठरलंय आणि मुलीचं लग्न ठरल्यानंतर गरिबी होती हो. पत्रिका पण अशा हलक्या छापल्या, पेनाने लिहायला गेलो तर पेनाने त्याला टोक लागून त्या पत्रिका फाटत होत्या. ही गरीब पत्रिका होत्या आणि प्रत्येकाच्या मित्राला ती पत्रिका वाटण्याने नावं लिहून द्यायला लागला. आणि त्याचा असाच एक मित्र शाळेमध्ये जसं कृष्ण आणि सुदामा होतो तसा तो एक मित्र होता, पण तो शिकून मोठा होऊन मंत्री झाला होता. आणि त्या मंडळाला सुद्धा याने पत्रिका गरीब पत्रिका पाठवली. शुभक लघुपत्री आपल्या आपण त्या जुन्या भाषेमध्ये लघुपत्री बोलतो. आणि लाईट आली लाईट. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण मारुती नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. हे कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण आणि मग त्यांनी त्या पत्रिका छापल्यात, गावागावी पत्रिका दिल्यात आणि त्या मुंबईला सुद्धा त्यांनी काय केलंय? पत्रिका पोस्टाने दिली आणि पत्रिका पोचली आणि त्या मंत्र्याच्या काय केलंय? शिपायांनी त्याच्या सेवकांनी ती पत्रिका त्या मंत्र्याला दाखवली आणि ती मंत्र्यांनी पाहिली पत्रिका. अरे माझा परम मित्राची पत्रिका, माझा मित्र गाडी जातोय, त्याची परिस्थिती काय असेल, पण मला पत्रिका आली आणि म्हणून त्यांनी ती पत्रिका बाजूला ठेवली आणि आपल्या सेवकाला सांगलाय की या लग्नाच्या दिवशी माझी सगळी कामं बंद, कुठलाही आपण काम करणार नाही. हा दिवस माझा मोकळा ठेवा. आणि लग्नाचा दिवस उजळलाय आणि लग्नाचा दिवस उजळल्यानंतर हा माझा मंत्री असणारा माझा मित्र त्याच्या लग्नाला निघालाय आणि लग्नाला निघाला आणि रामभाऊच्या गाडी घरी लग्नाला आलाय आणि सर्व जी महाराष्ट्राची जी कामं जी होती, देशाची जी कामं होती ती त्याने एका दिवसापूर्वी माझ्या मित्राच्या मुलीच्या लग्नाला चाललोय. आणि मग तिथे अचानक गावामध्ये
पोलिसांचा उभा झालाय. अचानक पोलीस गावात आले. दोघं गावाचे विचार करणार आता एकाएकी काय रामभाऊच्या मुलीचं लग्न आहे पण एकाएकी एवढं पोलीस कशासाठी गावात आले, एवढी मंडळी कशासाठी गावात आली. आणि मग त्यावेळेला कोणाला काही समजत नाही. आणि मग त्यावेळेला की या मंत्र्याची गाडी या रामभाऊच्या दारात उभी राहते. नवरदेव सुद्धा आलेला असतं लग्नाला आणि अक्षता वाटलेली आहे. अक्षता वाटलेली आहेत आणि शुभमुहूर्ताचा वेळ आलेला आहे. आणि त्यावेळेला हा मंत्री रामभाऊच्या दारात येतोय. दारात येत आणि रामभाऊने पाहिलं आहे हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री का देशाचा मंत्री एवढा मोठा माणूस माझ्या घरी कसा का आला, हा माझ्या घरी कसा आला. जाऊन एकमेकाला मिठी काढली. रामभाऊने डोळ्यात भासू काढलं. अरे बाबा तू माझ्या मुलीच्या लग्नाला आला, तुझ्यावर किती भार आहे, राज्याचा भार आहे, कशासाठी आला. नाही रे रामभाऊ, तुझी पत्रिका मला पोचली, तू माझा मित्र होता, आपण सारे एकमेकाचा डबा खायचं की नाही रे, मग तुझ्या मुलीचा आमंत्रण मग येऊ नको का रे. त्यावेळेला काय रामभाऊ आणि मग लग्नाची अक्षता वाटली. स्वस्ती श्री गणनायकौ गजमुखौ मोरेश्वरौ सिद्धिदौ बलालो मूढौ विनायकमहं चिन्तामणि गोपाल कृष्ण महाराज की जय, सब संतन की जय, राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. शरण शरण हनुमंता लग्न लागलंय आणि मग त्यावेळेला रामभाऊ विचारतोय मित्रा, तुला देशाचा कारभार बोलता, तुला राज्याचा कारभार तुला वेळ होईल, तू बाहेर पंक्तीला घेऊस का. त्यावेळेला अरे रामभाऊ तू मला एवढंच समजलास, अरे आपण एकमेकाचा डबा खाला आहे, आपली परिस्थिती काय होती रे. त्यावेळी आठव परिस्थिती आठव, आपण एकमेकाचा अर्धा डबा खायचो रे. मी थोडा शिकून मोठा झालो, मंत्री झालो म्हणून तुम्हाला असा समजतो, अरे मी तुझ्या मुलीच्या लग्नाला आलोय, मला केवढा मोठा मनुष्य. मग तुम्ही एवढं उशीर काय कराल, अजून जेवायला टाइम आहे, मग तुम्ही पहिल्या कोणती जेवा ना. त्यावेळेला हा मंत्री बोलते, अरे रामभाऊ, अरे माझ्या मुलीचं लग्न आहे, मी तिला जेवायला आलो. मी काय काम करतो माहितीये, मला पाणी वाटतं पंक्तीत. मला सांगायचं काय माहितीये की एखाद्या गरीबाचं जर लग्न असेल मायबाप हो, तर त्या लग्नामध्ये आम्ही इन्शर्ट घालून हाताची घडी घालून दे राहू, त्या गरीबाच्या पंक्तीत पाणी मारा, त्या गरीबाच्या पंक्तीत त्या पत्राने उचला, तर त्या गरीबाला वाटेल हो की माझ्या लग्नाला पुत्र आलाय, माझ्या लग्नाला. मग या मंत्र्याने काय केलंय, त्या पंक्तीमध्ये पाणी वाटलंय. हे मला सांगा की देव भावाचा केलं, मला सांगा की गरिबी आली म्हणून. बघा जगाचा उलटा आहे न्याय, जिकडची चाय तिकडचा न्याय, धन पाहून तुला जवळ करतील, अति लोभाने माया ती करतील. जगाचा उलटा आहे न्याय, जिकडचा चाय तिकडचा न्याय, धन पाहून तुला जवळ करतील, अति लोभाने माया करतील, अति लोभाने माया करतील.
आपण मायबाप हो समाज कसा आहे आपण सेवेला पूर्णविराम देत आहोत. तरी इथे सगळे श्रोते मंडळी हो की या हनुमंतरायाच्या प्रांगणामध्ये शरण शरण हनुमंता तुम्हाला रामूला माझ्या भक्तीच्या वाटा या निरूपणा अभंगावर निरूपण केलं. तरी माझ्या बालक बोबडे विसुरी बोल माझ्या तोंडातून तरी काय शब्द जरी वेगळा केला असेल तरी माझ्या भाऊ एक तुमचा भाऊ म्हणून तुमचा दादा म्हणून तुमचा मुलगा म्हणून तुम्ही बोल मानून घ्या. आणि येथे माझे हे शब्द बोबडेवर ऐकण्याकडे तुम्ही एवढे मंडळी जमलात तरी तुमचे मी शतशः ऋणी आहे. आणि आता एवढे बोलून आपण एक भगवंताचं एक स्मरण करूया की आपण प्रत्येकाने आपल्यावर गुण आहे. आईचं गुण आहे, बापाचं गुण आहे, भावाचं गुण आहे, माय पित्याचं गुण आहे. आणि त्या प्रत्येक ऋणातून आपल्यावर आपल्या सीमेवर असताना माझा सैनिक बांधव यांचं सुद्धा आपल्यावर गुण आहे. आणि ते आहे म्हणून आज आपण सुखाने घास मोडतोय भाकरीचा. आणि मग संत तुकडोजी महाराज मध्ये म्हणतात, संत तुकडोजी महाराज म्हणतात, जीवा भावाने जवळ मी पाहिन माझं, जीवा भावाने जवळ मी पाहिन माझं गावचं मंदिर होईल. जीवा भावानं आलं मी पाहिन माझं गावचं मंदिर होईल. मंडळी आपण शिक्षण घेतला आणि शिक्षण मंत्री झालो आणि इंजिनियर झालो म्हणजे शिक्षण आपल्यावर गावाचं आहे काय गावामध्ये मंत्री कोण असेल, गावामध्ये रस्त्याला बनत असेल, गावामध्ये समाज असेल तर आपल्या मोबाईलमध्ये मंदिराच्या त्या समाजमंदिराच्या किंवा एखाद्या गरीब असेल त्याच्या कार्यालयात केल्या तरी आपल्या गावाचं आपल्याला ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा
श्री ज्ञानदेव कुमार पंढरीनाथ भगवान मौली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान हरिओम.